बोट धरून संताप पडला. किती किती गाल दुखून बनता रडला. टेन्शन की बेमेडी धमाल कॉमेडी उलटू टाइमपास करा चटकू. फू बाय फू बाय फू बाय फू. माझे गुरुकुलचे विद्यार्थी सगळे तयार? मी खारघरचा शाहरुख खान आपल्या सगळ्यांचं अतिशय मनापासून स्वागत करतो तुमच्या लाडक्या कार्यक्रमात क्लिअर अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू प्रस्तुत फू बाय फू पॉवर्ड बाय एअरटेल कॉमेडीचा कलगी तुरा. तर पुन्हा एकदा सगळ्यांचा मूड चेंज झालेला आहे कारण हसवायला ही लाफ्टर एक्सप्रेस आलेली आहे. सगळ्यांचं स्वागत आणि स्वागत करूयात आपल्या लाडक्या परीक्षकांचं. स्वप्नील जोशी, महेशजी कोठारे आणि स्वागत करूयात आपल्या 8ही दमदार जोड्यांचं. काल 4 जोड्यांची धमाल आपण बघितलेली आहे. वरती ज्या बसलेल्या आहेत त्या 4 जोड्यांना आपण काल बघितलं. आता खाली ज्या 4 जोड्या बसलेल्या आहेत त्यांच्यामध्ये होणार आहे आज तुऱ्यांची लढत. सगळ्यांनाच शुभेच्छा. आणि मी आता परीक्षकांना विनंती करतो त्यांनी पहिली चिठ्ठी निवडून सांगावं की कोणत्या आमच्या विद्यार्थ्यांना पहिल्यांदा खाली बोलवायचंय. आनंद आणि सुप्रिया. असं म्हणतात प्रेम आंधळं असतं तरी सुद्धा आपण एकमेकांच्या प्रेमात पडतोच ना. तर आता इथे येणारे 2 असे प्रेमिक जे खरं तर बहिरे आहेत, जे पहिल्यांदाच एकमेकांना भेटतायत. बघूयात मग आता त्यांच्यामध्ये काय चर्चा होतीये. आणि हा श्रवणीय परफॉर्मन्स आपल्या समोर घेऊन येत आहेत आतापर्यंत ज्यांच्याकडे 7 तुऱ्या आहेत असे आनंद अभ्यंकर आणि सुप्रिया पाठारे. मेरे सपनों की रानी कब आएगी तू, आई रुत मस्तानी कब आएगी तू, जित जाए जिंदगानी कब आएगी तू, चलिया तू चलिया. मैं चली घातली चनिया चोली नवरा शोधायला चालली. मैं चली घातली चनिया चोली नवरा शोधायला चालली. मैं चली मैं दमली बाई. तुम्ही सुप्रिया धांधर फळेकर ना? हो मीच स्वीटी जोशी. वाटलंच मला. तुम्ही आनंद जामसांडेकर ना? हो 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 मीच स्वानंद किरकोळ. अच्छा फक्त जामसांडे. मी जरा ऐकण्यात काहीतरी चूक केली. व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज. हो इथेच भेटायचं ठरलं होतं आपलं. नुसती हातात गिटार घेऊन काय बसलीयस? जरा वाजव ना. किती वेळ नुसता फील घ्यायचा आम्ही. जाऊ दे. मला तुमच्याशी बोलायचं होतं. बोला ना मी ऐकतेय. हो ऐकू येते वाटतं. मी कसा वाटतो तुम्हाला? हलकट. हेअर कट आवडला माझा? हलकट. काय झालं? लाजताय का? अहो तुम्ही हसताय काय? त्या रिक्षावाल्याने 5 रुपये जास्त घेतले. अहो त्याचे जाऊन गाल ओढा. त्याला शिव्या शाप द्या. मी तर म्हणते ना त्याचं नरडा आवळा. हो हे सगळं ठीक आहे पण बाकीचं सगळं लग्नानंतर. रोमांस आला ना की तुम्ही खूपच जंगली होता. अरे हात खाली करणं काय बोलतो ते कळत नाहीये. बहुतेक काही बोललाच नाही. तुला कोणता आवडतो रंग? रंग अभंग येतो ना मला. कानानी बहिरा काळा मुका परिणा शिकविता भाषा. अरे वा 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 वा. म्हणजे तुम्हाला 7 रंग आवडतात? रसिकच आहात तुम्ही. आणि हे सांगायला गाणं तरी काय मस्त चॉईस केलंय.
मैंने तेरे लिए ही सात रंग के सपने चुने कविता भाषा बोले कैसा बाई. यांचं जनरल नॉलेज टेस्ट करूया. काय नॉलेज 25 किलोमीटर पर लिटर. कधी कधी 30 लिटर पण देते. हो काय असतं मायलेज असतं ना मायलेज ते आपल्या वापरण्यावर असतं. हा बरोबर आहे. सगळं काही आपल्या ना नॉलेज वर असतं. पहिला प्रश्न विचारते. हा? पहिला प्रश्न हो. मला सांगा झेंडूच्या बागा कुठपर्यंत पसरल्यात? दादर ते दहीसर साधारणपणे 30 रुपये खर्च आहे. 30 गाव बरोबर आहे. 30 रुपये. वा 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 वा. मला सांगा मुंबई पुणे मुंबईचा हिरो कोण? हा प्रश्न मला लगेच कळलाय कारण प्रश्न मार्कांचा आहे आणि तुऱ्यांचा आहे. स्वप्नील जोशी. छे छे काहीतरीच काय. स्वप्नील जोशी. तेच म्हणतोय मी स्वप्नील जोशी. बरं महेश कोठारे तर महेश कोठारे मला काय करायचं. उगाच त्याच्यामुळे फिसकटायला नको ना. तिसरा प्रश्न. हा? मला सांगा फू बाय फूचा अँकर कोण? हा? फू बाय फूचा अँकर? हो निखिल वागळे. बरोबर निलेश साबळे. बघ बघ निल्या सगळ्यांच्या तोंडावर तुझं नाव आहे. लिपस्टिक छान आहे तुमची. शोभून दिसते. मला सांगा तुम्हाला नाचता येतं नाचता? नाही डान्स बार बीर मला अजिबात आवडत नाही. फक्त शास्त्रीय नृत्य आवडतं. तुम्हाला येतं शास्त्रीय नृत्य? हो कस्टमर नाच म्हटला की मी लगेच नाचते. चाम चाम करता है ये नशीला बदन 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 करना चाहे हर कोई मुझसे मिलन 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 मिलन. असं नाही असं केलं की तुम्ही घसराल. हे 8 बारवर तुम्ही खूप छान नाचता. आठवड्याला बार मध्ये नाचते मी. कुठे शिकलात तुम्ही हे भरतनाट्यम? सत्यम बार. वा काय मोठे गुरु आहेत. तिकडे सगळेजण मला चिकनी चमेली म्हणतात बार मध्ये. वा अशीच दाराच्या आत 4 भिंतीत नृत्य करणारी मला बायको हवी होती. सुशील सोज्वळ शालीन. तिघींनी सोडला बार. काय आता फक्त मीच तिकडे आहे आयटम. हे काय भूक लागली आहे का तुम्हाला? पण खायचे स्टॉल्स तिकडे नाहीयेत इकडे. अच्छा ही स्टेप हवे क्या ही घ्या. करेक्ट. त्याच्यावर फिसकटायला नको. तुम्हाला भेळ आवडते का? भेळ खेळ आवडते ना. येस सगळे आवडी निवडी जुळतायत. फुटबॉल आवडतो फुटबॉल. 2 भेळ दे ना 2. आणि आवडता खेळाडू हा? वायचुंग भुतिया. भैया आहे. तुम्हाला भेळ नसेल आवडत तर का शिवाय देताय त्या भैयाला? नका खाऊ. वायचुंग भुतिया. चिडायचं नाही अजिबात चिडायचं नाही रागवायचं नाही. मन शांत ठेवायचं. श्वास घ्या. दम्याचा त्रास आहे? हो होतो बरा होतो. लग्न होऊन जाऊ द्या रोज 2 पेग देते. 2 शेकनी काही होत नाही हो. नाही म्हणू नका. नाक दाबायचं गटकन पिऊन टाकायची. प्राणायाम केला की बरं वाटतं. हो आणखीन कुठली आहेत व्यसन? व्यसन आसनं येतात ना म्हणजे बघा. सिगरेट. येस त्याच्यानंतर तंबाखू. करेक्ट. आणखीन एक आसन तुम्हाला सांगतो. हुक्का. राईट. आणखीन एक आसन येतं मला. दारू रोज पिऊया. आणि कधी वेळ मिळाला खूप वेळ असला ना की मी अनुलोम विलोम करतो. तुम्ही पण करत जा. लग्न झालं की घरचा बारच करून टाकते. माझ्या घरी नाही आई वडील भाऊ बहीण सगळे. तुमच्याकडे कोण आहेत? काहीच बोललेलं नाहीये. मला ऐकू येत नाही तुला कळलेलं नाहीये. आपण लग्न करूया. छे काहीतरीच काय. मी काय म्हणते आपण लग्न करूया. हो दिवाळीला बार उडवून टाकू. हो होळीला बार बंदच असतो. दिवाळी होळी होली आई होली
एक गोष्ट या मुलीला मी सांगणार नव्हतो, पण ही निरागस भोळ्या भाबड्या जग न पाहिलेल्या मुलीला मला फसवावंसं वाटत नाहीये. मी सगळं खरं सांगून टाकणार आहे. परमेश्वरा, मला फक्त हिचा नकार ऐकायचा नाहीये. सुप्रिया, सुप्रिया, मला दोन्ही कानांनी ऐकू येत नाही. काय नाही चालेल ना तुला? हा? चालेल ना? चालेल. टू व्हीलर चालवता येत नाही म्हणून काय झालं, आपण रिक्षाने जाऊ. काय सांगतेस काय? आय लव्ह यू. नाही नाही, आता आईला नका बोलवू. मी काय म्हणते, आय लव्ह यू. चालेल, उद्याच आईला बोलवूया. आणि ऑफकोर्स क्या बात है. इतकं सुंदर स्क्रिप्ट, इतका सुंदर कॉन्सेप्ट आणि त्याचं इतकं अप्रतिम एक्झिक्युशन मी फार क्वचित हे आधी पाहिलंय. क्या बात है बोथ ऑफ यू. महेश सर, हा जो ऍक्ट होता तो तसा फार डिफिकल्ट ऍक्ट होता. सोपा नव्हता. उत्कृष्ट लिखाण, उत्कृष्ट अभिनय आणि उत्कृष्ट एकमेकाचं कोऑर्डिनेशन, और टू दॅट एक्सटेंट आय विल से स्लाइट डिसकोऑर्डिनेशन, पण व्हेरी वेल कोऑर्डिनेटेड. अँड चॉकलेट्स फॉर यू. चॉकलेट मिळालंय, खूप कौतुक पण झालंय. आणि आता काय आता राहिले त्याच्यामध्ये किती मार्क्स मिळाले असं विचारायचं, पण विचारतो. महेशजी, 10.5. स्वप्नील सर, मी अर्धा मार्क राखून ठेवतोय चॅलेंजर जोडीसाठी. सो 10. वा, 20.5 मार्क आणि 2 चॉकलेट्स. तर कोण आहे ती जोडी जी यांना चॅलेंज करेल? या मग मैदानात तुरा घेऊन. $20.5 मार्कांना यांनी चॅलेंज केलेलं आहे. आता मला परीक्षकांना विचारायचं की तुम्ही किती तुरे पणाला लावणार आहात? 2. तुरे आणि 20.5 मार्कांना यांनी चॅलेंज केलेलं आहे. काय होणार तुम्ही सुद्धा थोडासा विचार करा. भेटूयात एक छोट्याशा ब्रेक नंतर. कुठेही जाऊ नका, पाहत राहा क्लिअर अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू प्रस्तुत फू बाय फू कॉमेडीचा कलगीतुरा. आणि बघतो तर समोर उभा मामा. उभा मामा नाही, उभा मामा उभा राहिला होता ना, उभा मामा. मी म्हणलं काय झालं तुम्हाला, काय नाटक लावलं इंडियामध्ये? तुमचा तो रजनीकांत त्याचा मूड झाला म्हणून त्याने सूर्य सरकवला आणि साऊथच्या पॅनलवर घेतला. आम्ही इकडे अमेरिकेत काय गोट्या खेळायचे का? करू का राडा इंडिया बरोबर? मी म्हणलं मामा शांत हो, भावकीमध्ये लपडी नको. नमस्कार करते. पाहिलं चमत्कार बघितला रिमोटचा. अरे बायको कधी पाया पडते का? वेगळंच बटन दाबलं गेलं ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. तुम्ही पाहताय क्लिअर अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू फू बाय फू कॉमेडीचा कलगीतुरा. प्रत्येकालाच आयुष्यामध्ये थोड्याफार प्रमाणात बाता मारायची सवय असते, म्हणजे थापा मारायची सवय असते. पण काही माणसं एवढ्या छान थापा मारतात ना की दुसऱ्यांचं मनोरंजन होईल. तर अशीच एक धमाल बतावणी आता आपल्या समोर घेऊन येत आहेत. चॅलेंज ऍक्सेप्ट केलेली जोडी, ज्यांच्याकडे आतापर्यंत 5 तुरे आहेत या स्पर्धेमध्ये. दिगंबर नाईक आणि हेमांगी कवे. दिसावा तो कसा पण दिसो गाई, मला लगीन करावं पाहिजे, हवलदार नवरा पाहिजे, मला लगीन
मला ज्याची मी त्यालाच आणलं आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं ही जाग म्हणण्याला आता मी मानलं शेजारची ही काळी मैना लागली हलवायला तवा याडा हवालदार हा लागला मैनेला शोधायला तवा याडा हवालदार हा लागला मैनेला शोधायला मैने महिने 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 2-3 वेळा बोला महिने एकदा तरी बघ ना महिने 4 महिने झाले. आ गावा आणि मला कसं नाही कळलं ए! 4 महिने झाले तुम्ही होता कुठं? अगं मी तुझ्यासाठी आंबे आणायला गेलो होतो काश्मीर मध्ये काश्मीरात आंबे आणि ते बी ह्या सीझनला. मागच्या सीझनचेच आंबे आहेत, पण काश्मीर मध्ये थंडी खूप आहे ना त्यामुळे आंबे सेफ आहे. आता आंबे हाय कसे भाई? अगं आंब्याचे हा. गेलो असा वांद्राईत एका आंब्याच्या झाडाला भरपूर आंबे लागले होते. पट्टा 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 झाडावर चढलो, तोंडातनं लाळ गळत होती, पटकन पेरू खाल्ला. आंब्याच्या झाडावर पेरू खिशातनं घेऊन गेलो होतो ना. मग पटा 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 10-15 पेट्या अशा आंब्याच्या भरल्या, हा. खांद्यावर घेतलं आणि आली का नाही पंचायत म्हणलं उतरावं कसं. मग तुला तर माहिती आहे आपली आयडिया. होय. लगेच दुसरं झाड तोडलं, हा. त्याच्या फांद्याची शिडी बनवली, झाडाला लावली आणि टुनकन उडी मारली. शिडी असताना तुनकन उडी का मारली? उतरताना शिडी लावायची पारंपरिक सवय आहे ना मला. आंबे घेऊन आलो पण तू गेली होती कुठं? अरे काय झालं, मी सकाळी उठली हा. आणि तुला शोधायला निघाली. बर ही अशी गोदावरी पार केली आणि समोर बघते तर काय काय आफ्रिका. वळून बघितलं तर काय काय वाघ. अरे तिच्या आईला वाघानं माझ्याकडे बघितलं, मी वाघाकडे बघितलं, मी परत वाघाकडे ए! बघितलं. येड्यास जास्त वेळ वाघाच्या डोळ्यात डोळे घालून बघू नये ग. का वाघ प्रेमात पडला मग. परत वाघाकडे बघते तर वाघ हित. अरे तिच्या आईला मी वाघाला लगेच म्हंटल, ए, अरे वाघ्या, एवढ्या मोठ्या जंगलाचा तू राजा बाई माणसासमोर असा नागडा फिरतोय. वाघ लगेच लाजला आणि म्हणला, आहे मैलय सॉरी. 2 मिनिटात टॉवेल गुंडाळून येतो. हा. टॉवेल गुंडाळला तो तिथं आणि मी हित. तू कुठं? कसं झालं सकाळी उठलो, हा वाईच कळ आली, मग लगेच तांब्या भरला हा आणि शेताकडे निघालो. म्हणजे या बाजूला नको, लईच फोन येतात हा. म्हणून या बाजूला गेलो. खाली बसणार तेवढ्यात फोन वाजला. अरे देवा. म्हणजे एवढ्या सकाळी कोणी फोन केला? फोन काढून बघतो तर काय पुदीन. नाही, वाबा मामा मामा. वाबा मामा मामा वाबा मामा माझा मामा आहे ना, कसा? माझ्या आईचा सक्का मानलेला भाऊ. सायकल वरनं डबल सीट शाळेत जायचे दोघं पण. अरे पण ते महत्वाचं नाहीये. मला म्हणलं असशील तसा ताबडतोब निघून ये. मग काय लगेच तिकडं पाण्याचा तांब्या टाकला, रस्ता क्रॉस केला, एसटी पकडली. नाही रिक्षा पकडली आणि रिक्षावाल्याला म्हणलं चल अमेरिका. हा. त्यानं लगेच खडाकटिंग आपलं तो मीटर का काही तो टाकला. हा. मी असे डोळे लागले, डोळा उघडून बघतो तो काय भेंडी बाजार. नाही, व्हाईट हाऊस. आणि बघतो तो समोर उभा मामा. उभा मामा. नाही, उभा मामा उभा राहिला होता ना, उभा मामा. मी म्हणलं काय झालं तुम्हाला, काय नाटक लावलं इंडियामध्ये? तुमचा तो रजनीकांत त्याचा मूड झाला म्हणून त्याने सूर्य सरकवला आणि साऊथच्या पॅनलवर घेतला. हा. आम्ही इकडे अमेरिकेत काय गोट्या खेळायचे का? करू का राडा इंडिया बरोबर? मग? मी म्हणलं मामा शांत हो, भावकीमध्ये लपडी नको. एवढा चिडून तुझा प्रॉब्लेम काय? तो म्हणला सूर्य. मी म्हणलं 1 मिनिट थांब. मी लगेच लॅपटॉप उघडलं, माझ्या स्क्रीन सेवर वरती सूर्य असतोच. हा. लगेच पेन ड्राईव्ह घेतला, त्याच्यामध्ये कॉपी केला आणि मला मामा हा घ्या तुझा वेगळा सूर्य. आम्हाला देव टाकला. मामा म्हणला शाबास, मला दिलास. तुझं काय? म्हणलं माझी काळजी करू नको, माझ्याकडे 4-5 सूर्य असे पडलेले असतात. तेच भाड्यापासून थाबडाक थाबडाक करत इथं आलो. तू होती कुठं? अरे मी त्या रजनीकांतच्या घरला गेलते कॅरम खेळायला.
तुझ्या कानाखाली सॉंग त्या काढू का रजनीकांत बरोबर तू कॅरम खेळती वय अरे नाही मग? त्याने खरंच मला फोन केला काय म्हणला? आणि म्हणला माझ्या जावेचा लय प्रॉब्लेम झाला त्याच्या जावयाचा काय प्रॉब्लेम त्याचं गाणं तर अख्ख्या जगात फेमस आहे ते आता होय? मी तिकडे गेले हा, हा. आणि त्याच्या जावयाला म्हणलं गाणं गाऊन दाखव शाबास तो म्हणला की काय वाय दिस कोलावरी दे हे कोलावरी वाय दिस कोलावरी दे वाय दिस कोलावरी दे आगे जाओ तुझ्या आईला हे काय मी म्हणलं असलं गाणं झालंय सुपर फ्लॉप मग तो रडायला लागला ढासा ढासा रजनीकांतच्या डोळ्यात हे पाणी अरे तुझ्या आईला म्हणलं सोल्युशन काढ मग मी लगेच धनुष उचलला शाबास आणि म्हणलं रिदम चेंज आहा रिदम चेंज केला आणि गाणं हिट तुझ्या आईला ऐकून आली फिट काय केवढ्या फेका मारायच्या असं सांगून गाणं हिट होतं व्हय? का तुझा उभा मामा मामा लागतो मग माझं हे समज का नाही चालत नाही बरोबर आहे तुझं हा आता बास झाली तुझी नाटक बरं. लग्नाचं काय ते बघूया म्हणजे? माझा बा आता माझ्यासाठी मुलं शोधायला लागलाय करायचं काय आणि काय म्हणलं माहितीये का काय मुलगा 10वी तरी पास पाहिजे मग लय कठीण आहे का? प्रत्येक वेळेला एकच प्रश्न सारखा सारखा येतो आणि मी नापास होतो ना कुठला मागच्या वेळेला प्रश्न आला होता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण मग मी लिहिला अशोक चव्हाण पेपर तपासी पर्यंत पृथ्वीराज चव्हाण मग दुसऱ्यांदा तसाच प्रश्न आला आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण मग मी दिलं ठोकून म्हणलं पेपर तपासताना असतील ते आणि झालो ना नापास आ? पण आता मी पास होणार कसं काय? आता परत तिसऱ्यांदा तोच प्रश्न आलाय हा. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण या वेळेला म्या डोकं चालवलं हा. आणि फक्त चव्हाण लिहिलं का? बाकीचं मास्तर भरतील तुमच्यासाठी सुद्धा लोक उभी राहिली ना चॅलेंज ऍक्सेप्ट केलेली जोडी आहात तुम्ही नाही ह्या थापा आम्हाला खूप आवडल्या आणि या थापा बघून आपल्या सगळ्याच मित्रांना आपले थापाडे मित्र सुद्धा आठवलेले असतील आता बघा तुम्ही चॅलेंज ऍक्सेप्ट केलेलं आहे कमेंट्स काय मिळतात तुम्हाला दिगंबर आणि हेमांगी सगळ्यात आधी तुमचं मनपूर्वक कौतुक की याच्या आधीचा परफॉर्मन्स बघितल्यानंतर तुम्ही त्याला चॅलेंज करायची हिंमत ठेवता क्या बात है फॅन्टॅस्टिक परफॉर्मन्स अँड अ व्हेरी व्हेरी ब्रिलियंट एफर्ट बोथ ऑफ यू दिगंबर आणि हेमांगी खूप सुंदर मला फार आवडलाय गॉड ब्लेस यू महेश सर तुम्ही दोघांनी मिळून एक उत्कृष्ट असा एक आयटम आम्हाला दिलात त्याबद्दल आय एम व्हेरी ग्रेटफुल टू यू आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं फू बाय फूचा हा जो प्लॅटफॉर्म आहे हा जो डायस आहे हॅज बिकम व्हेरी व्हायब्रंट नाव अँड आय एम लुकिंग फॉरवर्ड फॉर द रेस्ट ऑफ यू टू चॅलेंज दिस गाईज कीप इट अप ऑल द बेस्ट बघूयात मग आता गुण तुम्हाला किती मिळतात परीक्षकांनी जर 10-10 गुण दिले तर 2 तुरे तुमच्याकडे राहतील जर 10.5 आणि 10 झाले तर टाय होईल आणि 10.5 मिळाले तर 4 तुरे तुमचे आता निर्णय परीक्षकांच्या हातात महेश सर किती गुण अर्धा थापा होत्या ओके 10 स्वप्नील सर इथे कदाचित तो अर्धा मार्क फार वाईटल रोल प्ले करणार आहे 10 आणि 10 20 गुण तुम्हाला मिळालेले आहेत याचाच अर्थ तुरे तुमचे स्वप्नील सर महेश सर आज मी खूप छान दिसतोय असं मला सगळेच जण म्हणतात पण याचा काही उपयोग नाही हो कारण माझ्या ड्रीम गर्लला मला भेटता येत नाही अजून मी खूप प्रयत्न करतोय पण मला कतरीनाला भेटताच येत नाहीये रात्रीनं खूप टेन्शन येतं त्याच्यामुळे मला काय करावं हेच कळत नाहीये निलेश आली निलेश कतरीनाला भेटायचंय ना हो 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 आलेच मी थांब अगं कतरीना अगं तू नाही थांब रे आता ही कशाला आली कतरीनाला भेटायचंय ना हो, हो, हो. सोपं आहे हे घे कतरीना म्हटलं मी कोल्ड ड्रिंकला नाही अरे स्लाइस पी
मग ह्यानं काय होणार आहे? तुला फंडा माहित नाही? नाही. कथरीना का नंबर बोतल के अंदर. अरे या झाकणाच्या आतमध्ये कथरीनाचा नंबर लिहिलाय, डायल कर. चल काय तरीच काय. स्लाइस शपथ. वा वा वा. ह्याच्यामध्ये तिचा नंबर आहे. हो. डायल केला की लागणार. पक्का. हे भारी आहे, मला फार आवडलं. हे तुम्ही पण ट्राय करून बघा. आम्ही ब्रेक मध्ये ट्राय करतो. कुठेही जाऊ नका, पाहत राहा. क्लिअर अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू प्रस्तुत फू बाय फू कॉमेडीचा कलगीतुरा. फौजी भाइयों के लिए वाजले की 12. मला जाऊ द्या ना घरी, आता वाजले की 12. फास्ट फॉरवर्ड. मला जाऊ द्या ना घरी, आता वाजले की 12. मला जाऊ द्या ना घरी, आता वाजले की 12. जय जय महाराष्ट्र माझा, घरचा महाराष्ट्र माझा. गप्पा बस. काही वाजवत आहे? घरचा? हाँ घरचा? फिर क्या है? अरे गरजा. वो तुम्हारे मराठी लोगों के लिए कर्जा वो है. हाँ? हमारा तो घर सा ही बन गया ना वो. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. तुम्ही पाहताय क्लिअर अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू प्रस्तुत फू बाय फू कॉमेडीचा कलगीतुरा. केला बरं का नंबरवर फोन मी. बोलली ना तुझ्याशी. बोलली फार प्रेमानं बोलली माझ्याशी. काय करत होती रे कथरीना? म्हशीला चारा घालत होती. मराठी बोलत होती चक्क. हो. मी तिच्याशी म्हटलं, अरे मराठी कसं काय बोलतेस? म्हणे हो मी कतरीनाच बोलते, कतरीना वासाडे बुलढाण्याहून. काय रे असं कसे नंबर? अरे असं नाही, असं पहिल्या प्रयत्नात कसा लागेल? प्रयत्न करत राहा, लागेल बघ एकदा. अच्छा म्हणजे खूप प्रयत्न करायचे मला लागणार. प्रयत्नांती कतरीना. येस. कतरीना भेटशील कधीतरी ना. तर तुम्ही सुद्धा ट्राय करत राहा, मी पण ट्राय करत राहतो. पण आता खेळात पुढे जायचंय. मी परीक्षकांना विनंती करतो त्यांनी पुढची चिठ्ठी निवडून आम्हाला सांगावं की पुढे कोण इकडे परफॉर्म करणार. जयवंत सर आणि अमिताताई. असं म्हटलं जातं की बायका आपल्या नवऱ्यांना तालावरती नाचवतात. हा पण एका नवऱ्याला आपल्या बायकोला तालावरती नाचवायला एक रिमोट मिळाला. रिमोट. आता बघूयात तो रिमोटचा कसा उपयोग करतोय आणि काय काय गमती जमती येतात. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात जयवंत वाडकर आणि अमिता खोपकर. एगो ये मैना पिंजड़ा बनाया सोने का, हे पिंजड़ा बनाया सोने का, ताला लगाया चांदी का, हे एगो ये मैना. नमस्कार नमस्कार नमस्कार. आता मी ते करणार आहे ना माझ्या बायको बरोबर. ओ चुकीचा अर्थ काढू नका. महेशराव तुम्हाला, स्वप्नील तुला आणि सगळ्या जगातली पुरुष आहेत ना ज्यांना जे जमलं नाही ना ते मी करून दाखवणार आहे. बायकोवर कंट्रोल. अहो तुम्हाला सांगतो ना गेली 17 वर्ष तिने मला छळले हो. पण या 17 वर्षात आहे ना मी भरपूर अभ्यास केला, परिश्रम घेतले आणि एक हा रिमोट तयार केलाय. याच्यात अशी बटणं आहेत ना, ही बटणं दाबली ना की बायकोला आपण जे सांगू ना ते ती करेल. आता मजा बघा. आता बायकोला बोलवतोय मी, जरा मजा बघा. ये बायको ये. तुमने पुकारा और हम चले आए, जान हथेली पर ले आए रे. तुमने पुकारा और हम चले आए. अरे ती जुनाट गाणं आहे 17 वर्षापूर्वीचं. लेटेस्ट गाणं हवंय ना. हे बघा आता मजा बघा. ट्विंग. उलाला 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 ऐसी मुश्किल हो गई. उलाला 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 तू है मेरी फैंटसी. चमत्कार बघितलात ना. नुसतं बटन दाबल्याबरोबर आहे ना माझी शालन आहे ना विद्या बालन झाली. हे जाऊ द्या. आता ओरिजिनल मॉडेल दाखवतो तुम्हाला बघा. ट्विंग. काय हो तुम्हाला 1000 वेळा सांगितलं, 1000 वेळा सांगितलं नारळ बघून आणा, नारळ बघून आणा. पण तुमच्या घराण्याचा मूर्खपणा काही जात नाही. ट्विंग. अहो तुम्ही किती हुशार आहात.
तुम्ही ना म्हणजे माझ्या आयुष्यातल्या चिखलातलं कमळ आहात. कमळ. आणि ना माझ्या आयुष्यातल्या वैराण वाळवंटातला उंट आहात. उंट. तुम्ही ना म्हणजे रडक्या सिरियल मध्ये दिलासा देणारे फूबाई फू आहात. तिच्या मनात काय खरं काय बोलली ते सांगू बघा. मूर्खा बेशरम. सोन्या माझ्या राजा. अहो तुमची आई म्हणजे एक नंबरची देव माणूस आहे. माझ्या ना अगदी सख्या आईप्रमाणे आहे. आणि ना तुमची बहीण ना हडळ मिली बावळट. आम्ही नाही जा. एक माणूस आज एकदम सारी खुशीत दिसते. वळू माजलेले. तुम्ही म्हणजे ना माझ्या ना सौभाग्याचं लेणं आहात. लेणं. मी ना तुम्हाला नमस्कार करते. पाहिलं चमत्कार बघितला रिमोटचा. अरे बायको कधी पाया पडते का? वेगळंच बटन दाबलं गेलं होतं. आता आपण एक गाणं ऐकूया. फौजी भाइयों के लिए एक गाना. ट्विंग. तुम्हावर केली मी मर्जी नक सोडून जाऊ रंग महाल. नक सोडून जाऊ. फौजी भाइयों के लिए वाजले की 12. मला जाऊ द्या ना घरी आता. वाजले की 12. फास्ट फॉरवर्ड. मला जाऊ द्या ना घरी आता. वाजले की 12. मला जाऊ द्या ना घरी आता. वाजले की 12. स्लो मोशन. ट्विंग. मला जाऊ द्या. आता काय माझी रोमॅन्टिक वेळ आहे एकदम. बघा आता बायको मला किस करते. बघाच तुम्ही. मला वेगळंच बटन दाबलं गेलं. नाही आपल्याकडे दुसरं बटन आहे. सॉलिड बटन आहे. मला मिठीत गेल. बघा तुम्ही नुसते. काय झालं? अरे यातले सेल कुठे आहेत? सेल माझ्याकडे. तुम्हाला काय वाटलं? तुम्ही रिमोट फिरवताय असं वाटलं? मी गेला काही वेळ इतके नाटक करते. नाटक. आणि काय हो आता माझ्या नजरेचा आणि आवाजाचा रिमोट दाखवते तुम्हाला. फौजी बहनों के लिए आदिवासी नृत्य अभी होएगा इधर. अरे तुषार बजाव. आता फास्ट. आता स्लो. बघितलत ना. आम्हाला ऑर्डर करण्यासाठी तुम्हाला रिमोट बनवावा लागतो. पण परमेश्वरानं आमच्या नजरेत आणि आवाजात पहिल्यापासूनच रिमोट बसवलेला असतो. कळलं? चला भांडी घासायला चला. अरे निलेश बघतो का? ये ना बाबा. ही काही करायला लागली आहे ना. तुम्ही दोघांनी पुन्हा एकदा आठवण करून दिलेली आहे की ओल्ड इज इंडीड गोल्ड. लेकिन क्या बात है यार. दिस वॉज अ विंटेज परफॉर्मन्स. गॉड ब्लेस बोथ ऑफ यू. गॉड ब्लेस यू. थँक्यू. क्या बात. महेश सर ब्रिलियंट. आज तुम्ही तुमच्या कम्प्लिटली फॉर्म मध्ये आलात. इतका सुंदर फॉर्म. म्हणजे जयवंतचा आल्या जो सूर लागला होता आणि तो कॉन्सेप्ट म्हणजे प्रत्येक पुरुषाला वाटत असते की आपल्या हातमध्ये बाईचा रिमोट असावा. आणि तो पटापटा तो चेंज करणं आणि त्या चेंज बरोबर अमिता हॅड टू रेस्पॉन्ड सो क्विकली. इतकं ब्रिलियंट कोऑर्डिनेशन झालं तुमचं. म्हणूनच तुम्हाला आम्ही उत्स्फूर्त ब्लास्ट दिलेला आहे. अँड नॉट ओनली द ब्लास्ट, आय वॉन्ट टू गिव्ह बोथ ऑफ यू अ चान्स.
चालू नवरा आणि चतुर बायको सगळ्यांनाच खूप आवडलेली आहे आणि या चतुर बायकोला बघून सगळ्यांना आपले चतुर मित्र आठवलेलेच असतील. आता बघूयात या दोघांना मार्क्स किती मिळत आहेत. महेश सर. वा. स्वप्नील 10. 20 गुण. आणि आता कोण चॅलेंज करणार असं विचारण्यात अर्थ नाहीये कारण एकच जोडी आहे, नवी जोडी आहे. मी त्या जोडीला विनंती करतो की त्यांनी आपला तुरा घेऊन मैदानात उतरावा. तर या जोडीला चॅलेंज केलेलं आहे विजय पटवर्धन आणि सतीश तारे या जोडीनं. मला आता परीक्षकांना विचारायचंय की तुम्ही किती तुरे लावणार पणाला. ऑब्व्हियसली 10 आणि 10 म्हणजे 2 तुरे कन्फर्म. 2. चार आहे, साधी सुधी गोष्ट नाहीये. आणि आता क्युरिओसिटी सगळ्यांना आहे, हे 4 कुणाला मिळणार. पण हे सगळं करणार एका छोट्याशा ब्रेक नंतर. तेव्हा कुठेही जाऊ नका, आयुष्यात क्लिअर राहा आणि पाहत राहा क्लिअर अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू प्रस्तुत फू बाय फू कॉमेडीचा कलगीतुरा. तर तेव्हा कुठला जावई दिलाय मला हा धरणी माते. धरणी वो हा नाही, धरणी हा, ही आकाश, ही प्रकाश. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. तुम्ही पाहताय क्लिअर अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू प्रस्तुत फू बाय फू कॉमेडीचा कलगीतुरा. फू बाय फूचे झकास परफॉर्मन्सेस तर तुम्ही पाहतच आहात, पण बघायला विसरू नका झी टॉकीजचा नवा सिनेमा अंकुश चौधरी अभिनयित आणि दिग्दर्शित झकास येत्या 4 मार्चला झी मराठीवर. आणि आता आपल्या समोर येतोय एक सासरा ज्याचा जावई बनलाय त्याच्यासाठी डोकेदुखी. बघूया त्याचा होणारा जावई नक्की कोण आहे आणि डोकेदुखीचं कारण काय. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात फू बाय फू मधल्या या नव्या जोडीचं विजय पटवर्धन आणि सतीश तारे. किती सांगू मी सांगू कोणाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. झाला 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 एवढा झाला, खूप झाला. तर महाराजा जे हत्ते कालाचे ठाई, माझी मुलगी जाई. ती जिथे जिथे जाई तिथे तिथे माझ्यासाठी जावई पाही. आणि आज तिने असाच एक जावई शोधलेला आहे आणि तो मला भेटायला येणार आहे महाराजा. पण प्रश्न असा आहे की मला भेटायला येणारा जावई कसा असे. नैन लड़ गई है, नैन लड़ गई है तो मनवा माँ कसक वैबे करी. नैन लड़ गई है तो मनवा माँ कसक वैबे करी. प्रेम का है पटाखा तो धमक वैब करी. प्रेम का है पटाखा तो धमक वैब करी. ओए नैना लड़ गई है तो भैया मनवा कसक वैबे गई. नैना लड़ गई ओ भैया, ओ भैया, ओ भैया. अरे हा भैया कुठे आला इकडे. हम भैया नहीं, हम तोहार जमाई राजा हूँ. तुम्हारी बेटी है ना जाई, उसके हम लवरवा है, बॉयफ्रेंडवा है, होने वाले हस्बैंडवा है, वह नवरा है. नमस्ते. अरे वानरा कोण आहेस तू. हमारा नाम है राम शरण गुप्ता. अरे मूर्खा राम शरण नाही रे, राम शरण. वो हम स को श बोलत है और श को स बोलत है. तर तेव्हा कुठला जावई दिलाय मला हा धरणी माते. धरणी वो हा नहीं, धरणी हा, ये आकाश, ये प्रकाश. आपके घर में हम आते थे और दूधवा डालने के लिए सुबह सुबह. तो मैं सुबह सुबह किधर जाता था. हे रात्रीपासून बोंब मारायला जातात ना तुम्ही. मराठी माणसा जागा हो, मराठी माणसा जागा हो. तेव्हा ते सगळे जागे होतात तेव्हा तू घरी येऊन झोपतो ना.
अच्छा म्हणजे तू माझ्या मुलीला दूध देतोस? अरे बा त्या वेळेला माझी बायको कुठे असायची? सुलभा. नहीं नहीं हम दूध को थोड़ा ज्यादा देते थे ना प्यार में, एक पाव शेर, आधा शेर, एक शेर ऐसे ही डाल देते थे, इसलिए वो अंदर रहती थी. हमारे पास आपकी वो चिड़िया आती अरे थी अरे ना. अरे शिव 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 पावशेर दुधाच्या मुहापायी अख्खा शेर देऊन टाकला रे माझ्या बायकोनी. क्या? पाणी पाणी. अरे पानी चाहिए तो पहले बोलना था ना. हमारी पानी पूरी का ठेला था ना वहाँ. पाणीपुरी वाल्या भैयाकडून मी पाणी पित नाही हो. तू जेव्हा पाणीपुरीचा ठेला काढला तेव्हा मी कुठे होतो? अरे तू दिवसभर बोंबलत असतो ना. मराठी माणसाचा आवडता अन्न पदार्थ कुठला? वडा पाव का कांदा पोहा? ये तेरा वहा पोहा चल रहा था ना जहा वहा जाके. मला द्यायचीच नाहीये मुलगी तुला. हा? मी मराठी माणसाला मुलगी देणार आहे, फक्त मराठी माणूस. मी मराठी माणूस आहे. कसं काय? मला मराठी महाराष्ट्र गीत म्हणता येते. आधी महाराष्ट्र नीट म्हण. महाराष्ट्र मला म्हणता येत नाही. तो सुनो तनिक सुरुवात हो. हा तनिक सुरुवात हो ना. हा 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 वाजव बाबा. दा 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 दा. शब्द काय पोस्टाने पाठवणारच करे? जय जय महाराष्ट्र माझा, घरचा महाराष्ट्र माझा. गप्प बस. काही वाजवत आहे? घरचा हाँ घरचा. फिर कहा है? अरे गरजा. वो तुम्हारे मराठी लोगों के लिए गर्जा वो है. हाँ? हमारा तो घर सा ही बन गया ना वो. हाँ फिर छोड़ दो तनिक दूसरा एक भैया गीत सुनाता हूँ. भैया गीत. तुम्हारा कोई भैया है? हाँ है ना. उसको मराठी में क्या बोलते हैं? भाव. और गाने को क्या बोलते हैं? गीत. तो दोनों इकट्ठा बन के बात क्या होता है? भाव गीत. बस हो गया ना. तो अभी हिंदी में क्या बोलते हैं? भैया गीत. वो तो सुने. सुन लो. कुठले? ई है भातुकलीच्या खेळामधली ई राजा ई राणी. भातुकलीच्या खेळामधली ई राजा ई राणी. ई राणी. काय हैं? काय इराणी कोण? आपकी लड़की. हा आपकी लड़की. माझी मुलगी इराणी आहे. सुलभा. वो ईरानी नहीं, वो मराठी है, लेकिन ई राजा है ना. हाँ. ई राजा है ना. हाँ. तो ईरानी होएगा बा ना. तो भातुकलीच्या खेळामधली ई राजा ई रानी, दोनों मिलके खाए पिएंगे पूरी और पानी. मामा इसकी बेटी कहती थी मेरा पिताजी बहुत गिरा हुआ है. अरे मैं बहुत श्रीमंत आदमी हूँ, मेरे पास पैसा है, गाड़ी है, बैंक बैलेंस है और माँ भी है. मी तुझ्यासारख्या माणसाला अजिबात माझी मुलगी देणार नाही. हा. एक वेळ गरीब असलेल्या मराठी माणसाला देईन. पण मी गरीबच आहे आणि विशेष म्हणजे मी मराठीच माणूस आहे. अरे तू राम सरण ना. नाही मग मी रामदास. पाध्य नाही गुप्ते. गुप्ते तुम्ही कुठे कुठे असता हो हल्ली? मी नोकरी सोडून बाकी सगळं काही करतो. हा? मी एवढाचा धंदा एवढा करत 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 महाराष्ट्रभर पैसा मिळवत फिरतो आहे. तोच पैसा मिळवण्यासाठी मी महाराष्ट्राच्या बाहेर जाणार आहे. आधी तुमच्या मुलीशी लग्न करणार आहे. तुमने तेरी लड़की को इतना बचपन से पाला पाचोळा. भावना कळल्या ना. मग तर तिच्यावर लग्न मला करायचं आहे. सगळं खरं खरं सांगितलं असतं तर तुम्ही परवानगी दिली असती का मला? मग देताय पोरगी का पळून नेऊ? नाही पळून द्यायची काही गरज नाहीये. मग मी लग्नाला तयार आहे. तुमच्याशी काही वेग लागले मला लग्न करायला? तुमच्या दोघांच्या लग्नाला माझी परवानगी आहे. पण तू मराठी माणूस आहेस ना नक्की? अरे नक्की म्हणजे मी एकमेव मराठी माणूस असा आहे की लग्नामध्ये भटजी नाही मिळालं मंगलाष्टक गायला तर माझ्या लग्नात माझी मंगलाष्टक मीच गाईन. गंगा सिंधू सरस्वतीचा यमुना ई शुभमंगल सावधान. फुबाई फूच्या इतिहासातला ऐतिहासिक क्षण. चारही स्किट्स साठी स्टँडिंग ओवेशन. क्या बात है. महेश सर. सतीश अँड विजय वेलकम टू फू बाय फू. थँक्यू. तुमचा आजचा परफॉर्मन्स
हा आमच्या ह्या मंचाला अगदी साजेसा होता, सुपर्ब होता, ब्रिलियंट होता. कॉंग्रॅच्युलेशन्स, कीप इट अप. क्या बात. स्वप्नील सर. सतीश आणि विजय नेहमी असं म्हणतात की कुठल्याही क्रिएटिव्ह कामाची सुरुवात फार महत्वाची, आणि तुम्ही दोघांनी काय धमाकेदार एंट्री घेतली आणि ह्याच्यातनं फार महत्वाचा आणि ज्वलंत विषय तुम्ही आमच्या सगळ्यांसमोर मांडलात कॉमेडीच्या माध्यमातून. त्याच्याबद्दल तुमच्या दोघांचं मनपूर्वक कौतुक आणि पुढच्या संपूर्ण प्रवासासाठी मनपूर्वक शुभेच्छा. गॉड ब्लेस बोथ. बघूया खरंच किती गुण मिळतात आणि तुरे कुणाच्या खात्यात जात आहेत. महेश सर, किती गुण? 10. आता 10 की 10.5 यावर सगळा खेळ ठरणार. स्वप्नील सर. अर्धा आणि 10, 10.5 आणि 10. याचाच अर्थ 4 तुरे तुमचे. या जबरदस्त हसवा हसवीनंतर आता वेळ आलेली आहे हे बघण्याची की कोण आहे या आठवड्याची तुर्रेबाज जोडी. मी दोनही परीक्षकांना विनंती करतो, प्लीज तुम्ही मंचावरती या आणि त्या जोडीचं नाव जाहीर करा. मला सर्व कंटेस्टंटचं अभिनंदन करायचं आहे, कारण सर्वांनीच खूप 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 सुंदर केलं आणि आय एम शुअर अखंड महाराष्ट्र आपण हसवलेला आहे. ऑफकोर्स एक प्रथा आहे, द पेअर ऑफ द वीक. आनंद अभ्यंकर आणि सुप्रिया पाडारे. तर कॉमेडीचा असाच हंगामा घेऊन भेटणार आहोत पुढच्या आठवड्यात. बघायला विसरू नका क्लिअर अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू पासून खूप ऐकू कॉमेडीचा कलगीतुरा.